नमस्कार. 2026 मध्ये भारताची जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातली ओळख पूर्णपणे बदलून गेली आहे. कधीकाळी जगाचं बॅक ऑफिस म्हणून ओळखला जाणारा आपला देश आता बनलाय जगाचं AI कमांड सेंटर. पण हा बदल फक्त नावात नाहीये, यामागे एका जबरदस्त परिवर्तनाची कहाणी आहे. हा बदल किती मोठा आहे हे या दोन शब्दांवरूनच स्पष्ट होतं. म्हणजे बघा, बॅक ऑफिस म्हणजे काय, जिथे दुसऱ्यांचं काम सांभाळलं जातं, आणि कमांड सेंटर, जिथे निर्णय घेतले जातात, जिथून जगाला दिशा दिली जाते. भारत आता फक्त सपोर्ट हब नाही, तर AI इनोव्हेशन मधला एक ग्लोबल लीडर म्हणून समोर आलाय. ही एक प्रचंड मोठी झेप आहे, जी योग्य धोरणं आणि आपल्या देशातल्या अफाट टॅलेंटच्या जोरावर शक्य झाली आहे. आणि या बदलाचा आर्थिक परिणाम किती मोठा आहे, तर यावर्षी भारताच्या टेक्नॉलॉजी सेक्टरचा अंदाजे उत्पन्न आहे तब्बल $280 अब्ज. हा आकडाच या सेक्टरच्या प्रचंड ताकदीचं आणि जागतिक महत्त्वाचं प्रतीक आहे. आता हा $280 अब्ज आकडा काही आपोआप तयार झालेला नाहीये. यामागे आहे सरकारची एक मोठी धोरणात्मक गुंतवणूक, इंडिया AI मिशन. या मिशनसाठी तब्बल 10,300 कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत. यावरूनच सरकार या क्षेत्रात किती गंभीर आहे हे सिद्ध होतं. चला तर मग ह्या विकासामागची मूळ रणनीती समजून घेऊया. ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे सरकारचं इंडिया AI मिशन, ज्याचा एकच उद्देश आहे, एक आत्मनिर्भर AI इकोसिस्टम तयार करणे. तर हे संपूर्ण मिशन 4 मुख्य खांबांवर उभं आहे. इंडिया AI कॉम्प्यूट, AI कोश म्हणजेच डेटा प्लॅटफॉर्म, इंडिया AI फाउंडेशन मॉडेल्स आणि इंडिया AI फ्युचर स्किल्स. हे 4ही स्तंभ मिळून एक स्वयंपूर्ण आणि मजबूत AI इकोसिस्टम तयार करतात. यातल्या कॉम्प्यूट स्तंभाचा प्रत्यक्ष परिणाम काय होतोय ते बघूया. या अंतर्गत स्टार्टअप्सना 38,000 GPUs म्हणजे प्रचंड कॉम्प्युटिंग पॉवर फक्त ₹65 प्रति तास या दरात उपलब्ध करून दिली जाते. विचार करा, जे शक्तिशाली तंत्रज्ञान आधी फक्त मोठ्या कंपन्यांनाच परवडायचं, ते आता नवीन उद्योजकांच्याही आवाक्यात आलंय. ठीक आहे, हे झालं सरकारी धोरणांबद्दल. पण खरी क्रांती तर कॉर्पोरेट जगात होतीये, आणि यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत ग्लोबल केपॅबिलिटी सेंटर म्हणजेच GCCs. चला पाहूया कसं ते. आज भारतात 1800 पेक्षा जास्त GCCs आहेत, आणि त्यातले 500हून अधिक तर फक्त आणि फक्त AI साठी आहेत. ही सेंटर्स आता केवळ सपोर्ट सेंटर्स राहिलेली नाहीत, तर ती आता जागतिक इनोव्हेशनची मुख्यालय बनली आहेत, जिथे जगासाठी नवीन प्रॉडक्ट्स तयार केले जात आहेत. ही सेंटर्स आता एजेंटिक AI नावाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर थेट भारतात काम करत आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर एजेंटिक AI म्हणजे अशी सिस्टम जी माणसाच्या मदतीशिवाय अख्खी ग्लोबल सप्लाय चेन सांभाळण्यासारखी अत्यंत गुंतागुंतीची कामं स्वतःहून करू शकते. आणि हे भविष्य घडवणारं तंत्रज्ञान आज भारतात तयार होतंय. आणि हे तंत्रज्ञान किती वेगाने स्वीकारलं जातंय हे या चार्टमधून स्पष्ट दिसतंय. भारतातल्या तब्बल 70% GCCsमध्ये एजेंटिक AI वर काम सुरू झालंय. यावरून हेच सिद्ध होतं की भारत या जागतिक बदलाच्या अग्रस्थानी आहे. या बदलाला जागतिक स्तरावरूनही मोठा पाठिंबा मिळतोय. सरकारने क्लाउड सॉव्हरेनिटी आणि 20 वर्षांची टॅक्स सूट जाहीर केली आहे. याचा परिणाम Amazon, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या जागतिक कंपन्यांनी भारतात डेटा सेंटर्स उभारण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, जे आपण या चार्टमध्ये पाहू शकतो. आता आपण या तंत्रज्ञानाच्या मानवी पैलूकडे वळूया, कारण ही सगळी इकोसिस्टम चालवणारी प्रचंड मोठी प्रतिभा आपल्या भारतात आहे. भारतातल्या एकूण AI कर्मचाऱ्यांची संख्या आहे 60 लाखांपेक्षा जास्त. ही जगातली सगळ्यात मोठी टेक्निकल टॅलेंट पूल आहे. ही प्रचंड मानवी शक्तीच भारताच्या AI ताकदीचा खरा पाया आहे. आणि हे टेबल बघा. हे आकडे भारतीय कर्मचाऱ्यांची क्षमता दाखवतात. AI भरतीमध्ये तब्बल 33.4% वाढ, गिटहबवरचं योगदान जवळपास 20% वाढलंय, आणि 89% स्टार्टअप्समध्ये AIचा वापर होतोय. हे सर्व आकडे आपल्या वर्कफोर्सच्या वेगाचे आणि कौशल्याचे पुरावे आहेत. ठीक आहे, तर आपल्याकडे जगातली सगळ्यात मोठी टॅलेंटेड वर्कफोर्स आहे. पण खरा प्रश्न हा आहे की ही वर्कफोर्स नक्की कोणत्या प्रकारचं AI तयार करणार आहे. आणि इथेच भारताची गोष्ट इतरांपेक्षा वेगळी ठरते. आपण फक्त पाश्चिमात्य मॉडेल्सची नक्कल करत नाहीये. भारताचा भर आहे भारत जेन सारखे स्वतःचे फाउंडेशन मॉडेल्स तयार करण्यावर. याचं वैशिष्ट्य काय, तर हे मॉडेल्स आपल्या 22 पेक्षा जास्त अधिकृत भारतीय भाषा आणि त्यांच्यातले बारकावे समजू शकतात. हे फक्त भाषांतरापुरतं मर्यादित नाहीये. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. केवळ शब्द समजणं म्हणजे खऱ्या अर्थाने संवाद साधणं आहे का? हे पुरेसं आहे का? याचं उत्तर या एका चित्रात आहे. खरा फरक आहे तो अस्सलतेचा.
रोमन लिपीत लिहिलेलं नमस्ते आणि देवनागरी लिपीतलं नमस्ते यात फक्त अक्षरांचा फरक नाही तर भावनांचा आणि संस्कृतीचा फरक आहे. अस्सल देवनागरी लिपीतला संवाद एक भावनिक आणि सांस्कृतिक संदर्भ जोडतो. भारताचं AI याच अस्सलतेवर लक्ष केंद्रित करतंय आणि हेच त्याला जगावेगळं ठरवतंय. आणि आता आपण समारोपाकडे येऊया. भारताच्या AI धोरणाचं अंतिम उद्दिष्ट काय आहे? ते फक्त नवनवीन शोध लावण्यापुरतं मर्यादित नाही, तर त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यावर आहे. हे वाक्य भारताच्या AI धोरणाचं सार उत्तमरित्या मांडतं. इतर देश जिथे फ्रंटियर मॉडेल्सवर लक्ष केंद्रित करत आहेत तिथे भारताचा भर प्रभावावर आहे. म्हणजेच आपल्या 1.4 अब्ज लोकांच्या वास्तविक समस्या सोडवण्यासाठी कृषी, आरोग्य आणि प्रशासन यांसारख्या क्षेत्रांमध्ये AIचा वापर करणे. आणि शेवटी हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जेव्हा तंत्रज्ञान फक्त काही मोजक्या लोकांसाठी नाही तर कोट्यावधी लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी तयार केलं जातं, तेव्हा ते आपल्या जागतिक भविष्याला कसा आकार देईल हा प्रश्नच भारताच्या AI प्रवासाला खऱ्या अर्थाने महत्त्वाचा बनवतो.